आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही श्रीमंतीचा जो चष्मा डोळ्यावर घालून फिरताय तो थोड्या वेळासाठी कोणा काढून ठेवताय ना, ही खूप चांगली गोष्ट आहे. अगं आत्या, पण तिला शोधायचं कसं? म्हणजे ह्या व्हिडिओ मध्ये तिचा चेहरा दिसतच नाहीये, फक्त तुझाच चेहरा दिसतोय. शट अप. उगाच तुझी अक्कल चालवू नकोस. ही मुलगी जगाच्या पाठीवर कुठेही असली तरी हिला शोधून काढा. मला ही इथे हवी आहे. तुम्ही श्रीमंतीचा जो चष्मा डोळ्यावर घालून फिरताय तो थोड्या वेळासाठी कोणा काढून ठेवताय ना, ही खूप चांगली गोष्ट आहे. देवा, मी तुला सांगते हे सगळं. लक्ष कुठे आहे तुझं? काही झालं तरी त्या मुलीला माझ्या समोर आणून उभं कर. हो आई, आई डोंट वरी, आपण शोधून काढू या मुलीला. मी आता हा व्हिडिओ बघितला. आय मीन, मुलगी जे काही बोलते ते चुकीचं नाही वाटत आहे. लिसन टू, मला सांग, तिथे तुझ्या हातनं काही चुकीचं, आय मीन चुकून काही चुकीचं घडलं तर नाहीये? तुझा तुझ्या आईवर विश्वास नाहीये आणि या व्हिडिओमध्ये ज्या मुलीचा चेहराही दिसत नाहीये तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवतोस. आई आई काम डाऊन. एक्झॅक्टली काय झालंय हे माहिती करून घेण्याचा प्रयत्न करतोय मी. बस ती रस्त्यावरची बाई अचानक माझ्या गाडी समोर आली आणि तिने सगळा ब्लेम माझ्यावर टाकला. ओके ओके ओके, मग मला सांग, जर ऍक्सिडेंट झाला होता तर मग तू त्या बाईला हॉस्पिटलला का नाही नेलंस? आय डोंट बिलीव्ह दिस. तू माझ्यावर डाऊट घेतोयस, तुझ्या आईवर डाऊट घेतोयस, पण माझी आई काही चुकीचं नाही करू शकत हा कॉन्फिडन्स नाही दाखवत आहेस तू. त्या मुलीने माझा हात धरला, माझा अपमान केला, ते सगळं मला अजिबात सहन नाही झालं. पण आता तुझी वागतोयस ना, ते पण मला अजिबात सहन नाही होत. नाही आई, माहित नाही आजच्या दिवसात मला अजून काय काय बघायला मिळेल. आई एक मिनिट, तुला मिसअंडरस्टँडिंग होते. आई आई अगं, माझं ऐकून तर घे. मला ते नव्हतं म्हणायचं. हा बोल आकांक्षा. काय ग, भेटला का देवांश जहागीरदार? काय म्हणाला? पर्सनली भेट झाली का ग? ऍक्च्युली मी पण येणार होते पण कामामुळे जमलंच नाही. हॅलो हॅलो सह्याक बोल. झालं? अगं जरा 2 वाक्यांच्या मध्ये गॅप दे ना, तेव्हाच बोलू शकेल मी. सॉरी बोल बोल. झाली का भेट? नाही भेटले, आता जाणार आहे भेटायला. का ग, पण तुला घाई होती ना? अच्छा, ब्युटी पार्लर मध्ये वगैरे जातेस की काय? बरोबर आहे, देवांश जहागीरदारला भेटायचं म्हणजे तयार होऊनच जायला पाहिजे ना. ए, पार्लर मध्ये वगैरे काय नाही, हॉस्पिटल मध्ये होते, आता बाहेर आली आहे तिथून. हॉस्पिटल? अच्छा, त्याला भेटायच्या एक्साइटमेंटने तुला चक्कर आली की काय? अगं इमर्जन्सी होती म्हणून आले होते हॉस्पिटलमध्ये, आता निघाली त्यांच्याच घरी. बरोबर, ऐक, तिथे पोहोचल्यावर मला व्हिडिओ कॉल कर हा, मला पाहायचंय देवांश जहागीरदारला. ए सॉरी, मी व्हिडिओ कॉल वगैरे काही करणार नाही. मी फक्त माझं घड्याळ घेणार आणि तिथून निघून जाणार. सॉरी. आणि हा, थँक्यू त्यांचा ऍड्रेस दिल्याबद्दल. बरं, त्यांच्या घरातून निघालीस ना की एक कॉल तरी कर मला. त्यांच्या घरी काय काय झालं सगळं डिटेल मध्ये सांग मला. आणि आता भाव नको खावा, एवढं तर करूच शकतेस तू माझ्यासाठी. हा ठीक आहे, करते कॉल. ठेवू आता? ओके ओके बाय. मी वाट बघते तुझ्या फोनची. बाय. माझी गाडी तर जिथे ऍक्सिडेंट झालाय तिथेच राहिलीये. शिट.
हे सगळं? तो व्हिडिओ पाहिलास का तू? हो, आणि बघून शॉक झालीये. काय प्रकार आहे हा सगळा? काही नाही ग, एक मूर्ख मुलगी आहे, तिने केलंय हे सगळं. तू इतक्या लाईटली घेऊ नकोस. आणि ती मूर्ख नाही, अति स्मार्ट आहे. म्हणजे अगं सरळ सरळ दिसतंय तुला बदनाम करण्यासाठी केलं हे सगळं. मला सांग, तू काही ऍक्शन घेतलीस की नाही त्या मुलीविरुद्ध? मला घ्यायची आहे, पण तिचा चेहराही दिसत नाहीये, तिचा पत्ताही माहित नाहीये. काय करू काय मी? ह्या अशा लोकांच्या नादी तुला लागावं लागतंय. इट्स रिअली सॅड. ह्या माणसांना ना सोसायटीत काही रेकग्नेशन मिळत नाही, म्हणून स्वतः फेमस होण्यासाठी अशा काहीतरी आयडियाज काढतात हे. पण ह्यांच्यामुळे आपलं रेप्युटेशन खराब होतं. त्या मुलीचं तर काही जाणार नाहीये, पण इतक्या वर्षात तू जे गुडविल कमावलेस ना त्याला धक्का बसणार आहे. बरं, तू काळजी घे. आणि हो, काही लागलं तर सांग. त्या मुलीला चांगलीच अद्दल घडव, म्हणजे पुन्हा असं काही करायची हिंमत होणार नाही तिच्यात. डोंट वरी, मी काही तिला सोडणार नाही. जिने मला इतका मनस्ताप दिलाय, तिला मी काही सुखाने जगू देणार नाही. काका थांबवा, थांबा, इथेच थांबा. हॅलो, पोहोचलीस देवांश जहागीरदारच्या घरी? थांब थांब थांब, मी तुला व्हिडिओ कॉल करते. अगं थांब जरा, माझं बोलणं तरी ऐकून घे. ऐक ना, मी खूप मोठ्या अडचणीत अडकली. ऐक ना, मला तुझी मदत हवी. आणि तुझं काय चाललंय? व्हिडिओ कॉल कर, व्हिडिओ कॉल कर. अगं, तू जे करायला निघालीस ना ते खूप एक्साइटिंग आहे आणि तुला तसं काहीच वाटत नाहीये. जाऊ दे, बोल, काय हेल्प हवी आहे तुला? ऐक ना, मी तुला मगाशी म्हणाले होते ना की मला अचानक हॉस्पिटलला जावं लागलं, तर मी तिथेच आहे ना गाडी पार्क केली होती, पण नेमकं तिथे नो पार्किंग होतं. प्लीज अगं, नेमकं ना मला गोंधळामध्ये कळलं नाही ग, गाडी टो केली आहे माझी. प्लीज मला जरा हेल्प करते का? जो काही फाईन असेल ना तो मी भरते, प्लीज. मोठी आली हा फाईन वाली. त्या देवांश जहागीरदारने तुझं घड्याळ काय घेतलं तर खूप पैसे आले का ग तुझ्याकडे? तू काही टेन्शन नको घेऊ, मी घरी पोहोचवते तुझी गाडी. अगं पण नो पार्किंगला गाडी लावणं चुकीचं आहे ना. अगं राहू दे, मी बघते काय ते. ठेव फोन तू, बाय. रिक्षा. ए भी ठीक है, एक सेकंड. है कि नहीं? वर्ल्ड का बेस्ट वड़ा पाव. समोसा ट्राई करना. तो बोललो तो तुला पसंद आएगा. तू बोलणारच. मला चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जायला पैसे कुठे आहेत तुझ्याकडे? माझं कुठल्या तरी स्टॉलवर वगैरे घेऊन जातो आणि असं वडापाव खायला घालतो आणि सांगतो वर्ल्ड मध्ये बेस्ट आहे म्हणून. कुठल्या हॉटेलमध्ये तुला नाही मिळणार इतका भारी टेस्ट. हाँ, ऐसे एक बात बता, अपन पानीपुरी खाने जाते हैं, कहाँ जाते? पानीपुरी के ठेले पे. हाँ, क्यों जाते हैं? क्योंकि पानीपुरी खाने का असली मजा ठेले पे, ना कि 5 स्टार होटल में. हाँ? हे सांगायचं होतं तुला. काय करतोयस तू? काय करतोय? सेल्फी लेतोय. कशाला? हे गरज आहे? याला काय अर्थ है? उस देवांश जागीरदार के साथ सेल्फी लेते समय तो बराबर स्माइल आ रही थी, और माझ्या बरोबर सेल्फी काढायला काय प्रॉब्लेम आहे? चायला काय झालं? अरे हसू नको तर काय करू? तू तुझं कंपॅरिझन त्याच्यासोबत करतोयस. तो मुंबईतला टॉप बिझनेसमन देवांश जहागीरदार आणि तू टोनी. टोनी बेटा, तुझं नाव जितकं स्मॉल आहे ना तेवढाच स्मॉल आहे. अंजली, फालतू मत बोला. आणि असंही तुझ्याकडे ती खटारा सोडली तर दुसरं काय रे?
तो असेल कोई नाही मोठा, हा, पर मैं भी कम नाही आहे. त्याचा बिझनेस आहे, पण तो फॅमिली बिझनेस आहे. आणि ही बाईक माझी स्वतःची बाईक आहे. अरे अपने दम पे बनाऊं मैं जो कुछ भी बनाऊं. कास्टिंग डायरेक्टर आहे मी, हर रोज हजारों लोगों के करियर बनाता हूं. कास्टिंग डायरेक्टर डूड, तुझ्यासारखे ना 1000 कास्टिंग डायरेक्टर्स पडलेत मुंबईत. आणि एवढंच तुला कास्टिंग डायरेक्टर बनायचं ना, तर मला एखाद्या चांगल्या प्रोजेक्ट मध्ये मस्त लीड हिरोईनचा रोल मिळवून दे, मग मानेल. हो हो, करेन. तुला माहितीये ती कार कसली कम्फर्टेबल होती. असं वाटलं मस्त फुलांच्या गादीवर बसली, अशा बाकड्यावर नाही लागताच्या. त्याची कारच इतकी कम्फर्टेबल होती, तर विचार कर त्याचं घर काय असेल. मस्त मोठा हॉल, नोकर चाकर, एक वस्तू इकडची तिकडे करायला लागत नसेल. आणि असं वडापाव वगैरे तर ते खातच नसतील रे. मस्त पास्ता, ज्युसेस असं सगळं असेल त्यांच्याकडे. काय म्हणतात ते, क्रसॉंग खात असते. असलं भारी, असं लाईफस्टाईल पाहिजे यार. एसी नुसता विचार करूनच इतकं छान वाटतंय ना. मला नको जेवायला. घेऊन जाते ताट. ओके, नो प्रॉब्लेम. तू नाही जेवणार तर मग मी कसं जेवणार? ओके. देवांश, तुला खरंच असं वाटतंय की ती मुलगीच बरोबर होती? त्या मुलीबद्दल नाही माहिती मला आई. माझी आई कधीच चुकू शकत नाही. मी तुला खूप हर्ट केले. आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. आय एम सॉरी. प्लीज. ओके फाईन, नो प्रॉब्लेम. आज आपल्या दोघांचाही उपवास आहे असं आपण समजू. ओके. देवांश, अगं आपला उपवास आहे ना आज. खा. गुड गर्ल. काय आहे तू पण? आणि मला एक कळत नाही, आय मीन कोणी काहीही बोल, पण आपण काय इतकं मनाला लावून घ्यायचं? देवांश, तुला ही छोटी गोष्ट वाटते का? त्या मुलीने अपमान केलाय माझा सगळ्यांसमोर. आय नो. हे बघ, ही गोष्ट छोटी आहे असं म्हणणं नाहीये माझं. मला फक्त इतकंच वाटतं की
काही घडे काही, पण त्याचा आपण स्वतःला इतका का त्रास करून घ्यायचा? आई मला माहितीये तुला खूप राग आलाय, तू खूप हर्ट आहेस, पण तरी स्वतःला इतका त्रास? ओके, लेट्स डू वन थिंग. आपण एक काम करूयात. तुला राग आलाय ना खूप, सो तू असं समज की तुझ्या समोर इथे ती मुलगी उभी आणि तुझ्या मनात जे काही आहे ते बिंदास बोलून टाक. जरा बरं वाटेल तुला. जो काही राग काढायचा आहे तो माझ्यावर काढ. नाही देवा, तुझी आणि तिची बरोबरी कधीच होऊ शकत नाही. कुठे देवांश जहागीरदार आणि कुठे ती मूर्ख ॲरोगंट मुलगी. एकदा, फक्त एकदा माझ्या समोर यायला हवी ती मुलगी. मग तिला तिची लायकी बरोबर दाखवेन मी. आई तू नको ना परत परत या सगळ्याचा विचार करूस. आय हॅव ऑलरेडी टोल्ड यू की मी तिला शोधून काढेन आणि तिला शोधल्यानंतर तुझ्या समोर आणून उभं कर आणि तुझी माफी पण मागायला. त्याची वाईट आणि नेगेटिव्ह एनर्जी आपल्या घराच्या आसपासही फिरकायला नको. या घराची पायरी चढण्याच्याही लायकीची नाहीये. जहागीरदार सर आहेत का? नो प्रॉब्लेम. घरी नाही तर आपण कुठेतरी बाहेर भेटू. सी, जे काही होणार आहे ते फक्त तुझ्या मनाप्रमाणे. तू प्लीज आता हा सगळा विषय डोक्यातनं काढ. डोक्याला जरा शांत कर आणि स्वतःला जरा कमी त्रास दे प्लीज. कोण पाहिजे तुम्हाला? मला ते यांना भेटायचंय. यांना म्हणजे कोणाला? त्यांचं काही नाव असेल ना? हो, ते घरापर्यंत आलात आणि कोणाला भेटायचं त्यांचं नाव नाही माहिती. सरांना भेटायचंय की मॅडमला? सरांना. शरद साहेबांना भेटायचंय? नाही, मला यांना भेटायचंय. या सरांना भेटायचंय? हो. आणि यांचं नाव नाही माहिती? संपूर्ण मुंबईला माहिती आहे देवान सरांचं नाव? नाही, मला त्यांचं नाव माहिती आहे, म्हणजे माहित आहे, पण माझं गोंधळ झाला. तुम्ही त्यांना बोलवता का प्लीज? माझं खूप महत्त्वाचं काम आहे. देवांश बाबाने बोलवलंय का तुम्हाला? नाही, त्यांनी नाही बोलवलं.
माझं काम आहे म्हणून मी आली आहे. हे बघा, ते फार मोठी माणसं आहेत, परवानगीशिवाय नाही भेटत मॅडम. ते तुम्ही या आता. ताई हे बघा, माझं फक्त 2 मिनिटांचं काम आहे. ताई म्हणू नका, माझं नाव सीमा आहे. ठीक आहे, सीमा ताई. बरं बोला. हे बघा ताई, मी खूप लांबून आली आहे आणि माझं खूप महत्वाचं काम आहे. 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ नाही घेणार आहे. प्लीज त्यांना बोलवा. मी नाही भेटू शकत, देवान सर कामात आहेत, तुम्ही या. सीमा ताई, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज. सीमा, मी बघते. काय काम होतं तुमचं? तू इथे काय करतेस? आणि तुम्ही इथे कशा काय? सॉरी, म्हणजे तुम्ही इथे राहता? सॉरी, मी थोडी नर्वस झाले त्यामुळे असं बोलले. ऍक्च्युली एवढ्या मोठ्या घरामध्ये मी पहिल्यांदाच आले ना, त्यामुळे असं होत आहे. अगं दडपण नको घेऊस, ये तू ये, बस. नाही खरंच नको. बस ग, बस प्लीज. बस बस, ये बस. पाणी नकोय मला. अगं असू दे, घे थोडस, घे घे, शांत वाटेल तुला. आता सांग मला, कुणाला भेटायला आलीस तू? यांना. देवाला? नाही, देवांश सरांना. देवांश सर का? माझा मुलगा आहे तो. हो खरं? छानच. माझं ना देवांश सरांकडे एक काम आहे. मला त्यांना पैसे परत करायचे. पैसे? हो, 160 रुपये. 160? हो. कसले ग? ऍक्च्युली ना त्या दिवशी मला पैशांची थोडी अडचण होती, त्यावेळेस सरांनी मला मदत केली. आता मदत केली आहे म्हटल्यावर जे कर्ज आपल्यावर आहे ते फेडायला हवं ना. हो. म्हणून इथे आले. पण काय झालं, माझ्याकडे सरांचा नंबर सुद्धा नाही आणि पत्ता सुद्धा नाही. खूप प्रयत्न केल्यानंतर मला हा इथला पत्ता मिळाला, म्हणून इथे आले. बोलवताय ना देवांश सरांना? हो बोलवते. हा, देवांश सरांना बोलवते. हो. तू बस ना, काहीतरी खायला सांगते तुझ्यासाठी, खाऊन घे. खूप दमलेली दिसतेस तू. नाही नाही, धावपळ झाली आहे माझी, पण मला खायला खरंच काही नव्हतं. माझ्याही वाट बघत असेल ना माझी. आणि आज रविवार आहे ना. नाही म्हणजे काय, सोमवार ते शनिवार मी दिवसभर कामात असते, त्यामुळे आम्हाला दुपारी जेवायला मिळत नाही एकत्र. आणि आज रविवार आहे, त्यामुळे आम्ही सगळेजण एकत्र जेवतो. बोलवताय ना सरांना? म्हणजे मला माझं काम झालं की लगेच निघते. बरं, नको खाऊस काही, पण लिंबू सरबत चालेल ना? नाही मला खरंच नको. लिंबू सरबत घ्यायचं. बस बस. सीमा, जरा लिंबू सरबत बनव. हा, अगं इथे नको बसूस, आणि चल तिथे बस. ये ये ग, ये बस. नाही नाही, काय नाही, बस ना, बस बस. मी बोलवते ना तुझ्या देवांश सरांना. हो. बरं, देवांश सरांना काय सांगू? त्यांना कोण भेटायला आलंय म्हणून? सई सांगा. सई, गोड नाव आहे. सांगते. 1 मिनिट काकू. काय ग? त्यांना माझं नाव माहित नाही. त्यांना फक्त एवढंच सांगा की 160 रुपये परत करायला आली आहेत. मोठा हिशोब आहे. हो, त्यांच्या लक्षात येईल. बस सांगते मी. तिच्यासारखी आगाऊ मुलगी मी आजवर बघितली नाही. आई, आई तू आता हे सगळं माझ्यावर सोड ना. मी बोललोय ना तुला, मी तिला शोधेन. पण शोधून कसं काढणार तिला? ज्या मूर्ख माणसाने तिचा व्हिडिओ काढलाय त्या व्हिडिओमध्ये तिचा चेहरा सुद्धा दिसत नाही. नुसतं आठवलं जरी ना तरी तळपायाची आग मस्तकात जाते माझ्या.
नॉनसेन्स मुलगी. साधं कोणाशी कसं बोलायचं याचीही अक्कल नाहीये तिला. तुला कळतंय का? तू सतत तिचा विचार करून करून स्वतःला खूप त्रास देतेस ना. जोपर्यंत ती मुलगी मला सापडत नाही, तिला मी सुनवत नाही ना, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. काय 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 विचार करतेस आई तू तेव्हापासून. तू ऐक ना, तू जरा शांत हो प्लीज. सी हे सगळं करून काहीच होणार नाहीये. तू तिला आठवूच नको ना. तिला आठवणं बंद कर तू. मलाही नाही आठवायचं तिला. मुळात ती इतकी महत्वाची नाहीच आहे माझ्यासाठी की तिची आठवण काढावी. पण जर मी आता गप्प बसले ना तर तिची हिंमत अजून वाढेल. आणि आज ती बोललीये, उद्या दुसरं कोणतरी तसं वागेल. हे नाही चालणार. लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचायलाच हवा की भैरवी जहागीरदारच्या वाट्याला जाणं म्हणजे संकटाला आमंत्रण देणं. होणार, सगळं होणार, ट्रस्ट मी. त्याआधी तू स्वतःच्या डोक्याला जरा शांत कर प्लीज. बैस. आणि सी हे सतत असं चिडचिड करून त्या मुलीबद्दल विचार करून काहीच होणार नाही. अशाने हे सिच्युएशन सॉल्व्ह होणार नाहीये. आपल्याला खूप स्मार्टली डील करायला लागेल आणि आपण करू. ट्रस्ट मी ऑन दिस. मी जरा आलोच 2 मिनिटात. प्लीज शांत हो. ओके प्लीज. भैरवी ताईंसमोर बोलू शकत नाही म्हणून बाहेर बोलवलं ना तुला. असं काय बोलायचंय म्हणजे मला कळलं नाही. सांगते मी. चल माझ्या बरोबर. जानू काय करतेस? काय 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 झालंय? काय काही सिरियस आहे का? सिरियस काही नाही, पण भैरवी ताईंसमोर काही बोलले असते तर आणखीन चिडल्या असत्या. आधीच त्यांचा मूड खराब आहे ना. काय झालंय पण? मला सांग, तू कुठल्या मुलीला मदत केली होतीस? मदत मी? नाही, मदत केलीस हे चांगलंच केलंस रे. गरजेला पैसे दिलेस. पण देवाच्या कृपेने आपल्याकडे सगळं काही भरपूर आहे. मग ते पैसे परत का मागितलेस तू? हे असं वागणं बरोबर आहे का? हे शोभतं का तुला? जानू तू काय बोलतेस मला सिरियसली काहीच कळत नाहीये. मी कधी कोणाला मदत. ओ या ओके, तू त्या 160 रुपयाला मॅडम आय नो. तुला कसं कळलं तिच्याबद्दल? कारण ती मुलगी आली आहे बाहेर तुझे पैसे परत करायला. ती आपल्या घरी आली आहे? दॅट्स ग्रेट. थँक गॉड ती इथे आली, नंतर तिला कुठे शोधत बसलो असतो मी. ग्रेट, मी आलोच. पण हे 160 रुपये तुला परत मिळाले नसते तर काही गरीब होणार होतास तू. ती बिचारी मुलगी शोधत इथपर्यंत आली रे तुला. जानू रिलॅक्स. असं काहीच घडलं नाही. इनफॅक्ट मी तिला कधी पैसे मागितले सुद्धा. अच्छा, मग तू मागितल्याशिवाय ती उगाच आली तुझे पैसे परत करायला? कमाल आहे तुझी. नाही पण आली हे बरंच झालं. गोड आहे मुलगी. अगदी साधी सरळ. आणि अशी अनोळखी मुलगी घरी आली आहे हे आत्ताला कळलं तर किती प्रश्न विचारतील माहितीये ना. मग काय सांगणार आपण? नको त्यापेक्षा तू. जानू डोंट वरी. मी करतो सगळ्या. ओके रिलॅक्स. घड्याळ त्याचं काय? नथिंग. अरे मग जा लवकर. ती बिचारी वाट बघते रे तुझी. जा लवकर. आलोच.